व्होल्टेज एम्पियर, बरोबर आहे. हे डिस्प्ले याच्यावरती आपल्याला व्होल्टेज किती लागतंय, आता 23.3 आपण सेट केलेलं आहे याच्यासाठी, बरोबर आहे. आता याच्यानंतर एम्पियर किती, 12 एम्पियर सेट केलेलं आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पॉवर चालू आहे की बंद आहे त्याचं पण इंडिकेटर तिथं दिलेलं आहे, बरोबर आहे. अलार्म आहे, काही जर हे झालं याच्यामध्ये बिघाड झाला किंवा काही झाला तर आपल्याला तिथं अलार्म पण दिलेला आहे त्याच्यामध्ये, लक्षात येते. खाली बघा याचे रेग्युलेटर दिलेले आहेत, कमी जास्त करणं व्होल्टेज आणि एम्पियर कमी जास्त करण्यासाठी आपण या रेग्युलेटरचा वापर करू शकतो. इथं वेल्डिंग सेट केली. हे जे वेल्डिंग मशीन आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहे आर्क वेल्डिंग, त्याच्यापेक्षा हे अपडेट आहे, आत्ता आलेले आहेत नवीन याच्यामधले धोरणामध्ये हे असे नवीन आलेले आहेत. याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही मशीन चालवावी, कशाचा, MS वायरचा, बरोबर आहे. आता ही वायर जेव्हा हा बंडल संपतो तेव्हा तो पूर्ण बदलावा लागतो, म्हणजे दुसरं टाकावं लागतं. आपण जशी जशी वेल्डिंग याच्यात करणार आहोत तशी तशी ही वायर काय होते, बाहेर येत चालते, बरोबर आहे. आता हे काय आहे, होल्डर आहे. वेल्डिंगमध्ये 2 गोष्टी जी आपल्याला काळजी घ्यावीच लागते. पहिली गोष्ट असते, वेल्डिंग करत असताना डोळ्यावरती वेल्डिंग गॉगल आपण घातलेलाच पाहिजे. वेल्डिंग गॉगल नसेल तर शिल्ड कधी पण चांगली. शिल्डमध्ये डोळ्यांना पण प्रोटेक्शन बसतं, आपल्या फेसला पण प्रोटेक्शन बसतं. तोंडावरती याचे जे कण उठतात ते कण आपल्या तोंडावरती लागत नाही, बॉडीवरती पण पडून द्यायचे नाही. या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते. तिसरी गोष्ट आहे बघा, वेल्डिंग मशीनला इलेक्ट्रिसिटी दिलेली असते, बसू नये, आपल्याला चटका बसू नये, त्या गोष्टी पण आपण टाळल्या पाहिजे, बरोबर आहे ना. काम करत असताना त्याचे जे आपल्याला ज्या गोष्टी हार्मफुल आहेत त्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. ज्या आपल्याला युजफुल आहेत तेवढ्याच गोष्टी आपण आधी शिकलेलो. बघा अशा पद्धतीची वेल्डिंग होत असते, लक्षात येते सगळ्यांच्या. अजून प्रॅक्टिकली घ्या पुढे. जेव्हा कटिंग टूल असतं ते टूल काय होतंय, मशीनिंग ऑपरेशन करत असताना आपण काय होतंय, ते टूल डॅमेज होण्याची शक्यता असते, म्हणून आपण त्याला काय करतोय, पॅकिंग टाकतोय, बरोबर आहे. पॅकिंग म्हणजे काय करतोय, ते प्रकारच्या पट्ट्या असतात. तो जर सेंटर आला नाही, ते जर का सेंटर आला नाही तर इथं काय होतंय तयार, म्हणजे काय असतं त्याचे किती प्रकारचे जो असतात, नंतर सॅडेल मागं पुढं पण होतं, फक्त हे मागं पुढं होतं इकडच्या साईडने. तर आता याला सपोर्ट केलेला आहे फक्त. त्याच्यानंतर याचा अजूनही उपयोग होतो, याचे ड्रिल सुद्धा करता येतो. बोरिंग ऑपरेशन आपण काय करतोय, असं ठेवलं नाही तर हे ड्रिल ते होऊ शकते. हे मागं पण होतं, याला ठरवलं ना, याला काय म्हणतो आपण, याला काय म्हणतो, स्लीव म्हणतो. काय म्हणतो, हे काय ड्रिल चक आणि हे काय पाहून घ्यायचा. तुम्हाला अँगल तुम्ही सांगणार सगळं समजून, पण तुम्ही पाहून घ्यायचं, बरोबर का. या साईडला आपण अँगल दिला तर काय होणार, एक्सटर्नल टेपर टर्निंग होणार. आणि या साईडला अँगल दिला तर काय होणार, इंटरनल टेपर टर्निंग होणार. कशाची साईन आहे, कंपाऊंड रेसच्या साईन, बरोबर का. समजतंय का तुम्हाला, काय असले तर गोष्ट विचारा, विचारून घ्या. कमी जादा करायला लागतं. ड्रिल मशीन बघण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहिती देतो बघा. ड्रिल मशीन आपल्या शाळेमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे, पण त्याच्यापेक्षा थोडंसं मोठ्या साईजचं आणि मोठी कामं करणारं मशीन जे ते ड्रिल मशीन आपण आज बघायला इथं आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कंट्रोलर असतो. काय हा कंट्रोलर. आता याच्यामध्ये मशीन रोटेशन जे असतं ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा 2 प्रकारामध्ये होतं. याला एक वरती नॉब दिलेला आहे, तो जर पलीकडच्या म्हणजे जर आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचा असेल तर एक साईड असतो आणि
जर अँटी क्लॉकवाईज फिरवायचंय तर त्याला दुसऱ्या साईडला कंट्रोलर रिव्हर्सिंग स्विच याला म्हणतो आपण. काय याला रिव्हर्स पण करता येतो, त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण रिव्हर्सिंग स्विच म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. या बेसिक गोष्टी छोट्या छोट्या कोणी प्रश्न विचारू शकते आणि आपण तो वापरतो तर आपल्याला ते आलं पाहिजे ना. तर सरळ उलट दोन्ही साईडला भानुगरी बिजली काही झाला आतमध्ये तर आपण त्याला रिव्हर्स फिरून वर काढू शकतो. याच्यामध्ये दुसरा एक प्रकार येतो बघा. याच्यामध्ये आपल्याकडं बीट लावलेलं आहे, याला काय म्हणतो आपण बरोबर आहे ड्रिल बीट म्हणतो. याला काय म्हणणार आपण हा ड्रिल बीट आहे. हे वेगवेगळ्या साईज मध्ये येतात. जेवढ्या साईजचा आपल्याला होल करायचा आहे त्या साईजचं कशासाठी वापरतो रे मेजरमेंट करण्यासाठी बरोबर आहे. मायक्रो जे मेजरमेंट्स असतात ते आपण कशाने करतो वर्नियर कॅलिपरने करतो. आता आपल्याला हा ड्रिल बीट मोजायचा आहे समजा. असेच वेगवेगळ्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला याच्यासाठी मोजाव्या लागतात. कशामध्ये वर्नियर कॅलिपर मध्ये. आता याच्यामध्ये बघा आपल्याला हे ड्रिल बीट मोजायचे समजा. हा बीट मोजत असताना याच्या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर्स वरती आपण काय करणार आहे वर्नियर कॅलिपर लावणार आहे. आणि याचा जो खालचा मार्कर आहे इथला हा मार्कर पुढे आला पाहिजे. वरची जी मार्किंग आहे 0, 10, 20, 30 त्याच्यावरती तो मॅच झालेला पाहिजे. मग आपण हा बीट मोजू शकतो. सगळ्यांच्या लक्षात आलं. तिचं बीट याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करून टाकत असतो. आलं लक्षात. ही बीट आतमध्ये एवढं आतमध्ये गेल्यानंतर बघा खालची बाजू एवढी दाखवली गेलेली आहे. ही जी खालची बाजू आहे त्याच्यावरती MM मध्ये आपण काय घेतो त्याचं माप घेतो. 19चा ड्रिल बीट लावलेला आहे. आपल्याला आता जॉब ठेवून आपण त्याची काय करणार आहे ड्रिलिंग करणार आहोत बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार येतात. सगळ्यात आधी ड्रिलिंग चालू करण्याच्या आधी आपल्याला मार्किंग घ्यावी लागते. मार्किंग नंतर आपण काय करतो पंच मारतो बरोबर आहे. पंच झाला म्हणजे आपला काय झाला लक्ष द्या. आपण मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सेंटर पंचनी पण काय केलं आपण पंच पण मारून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय याच्यावर ड्रिलिंग करायचंय बरोबर आहे. आता सगळ्यात आधी आपण ड्रिलिंग साठी काय करणार आहे याच्यामध्ये हा चालू करायचा आहे. कसा क्लॉकवाईज करायला पाहिजे बरोबर आहे. हे मशीन हे काय झालं आता सरळ फिरतंय बरोबर आहे ना. आता ड्रिल बीट आपल्याला त्या जॉब पर्यंत न्यायचंय त्यासाठी इथं लॉक असतं बरोबर आहे. आता हे लॉक आपण काय केलं सैल केलेलं आहे ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला इथं अजूनही घेतलेलं आहे. त्याच्यामधून आपण काय करणार आहे खालच्या साईडला दाबणार आहे म्हणजे ते याच्यावरती प्रेशर येऊन इथं होल होणार आहे ड्रिल होणार आहे बरोबर आहे. लक्षात आलं हे बघा. नंतर तो त्याचं काय होणार आहे ड्रिलिंग चालू होणार आहे. आता ड्रिलिंग करत असताना याच्यावरती आपण पाणी सुद्धा टाकत असतो बरोबर आहे. का बरं तर ते गरम होऊ नये म्हणून. सगळ्यांच्या लक्षात येते बघा ड्रिलिंग होती. आपल्या डोळ्याला इथं होऊ शकते तोंडाला इथं होऊ शकते. आपण काय करतोय ड्रिलिंग ऑपरेशन करतो. आपल्याला एक प्रॅक्टिकल आहे नट बोल्टिंग. त्याला बरोबर का बघा रे गॅस कटिंग आहे. गॅस कटिंग मध्ये ऑक्सिजन आणि LPG असे 2 प्रकारचे गॅसेस वापरत असतात आपण. त्याच्यामध्ये बघा कटिंग कशी होती मटेरियलची कटिंग त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. हे बघा जॉब कट झालेला आहे दिसतोय सगळ्यांना. जॉब कट झालेला